Good morning, friends. In last lecture, we had seen that what is meant by transistor, definition of transistor, the semiconductor device which can transfer signal current from low resistance part to high resistance is called as a transistor. The combination of word transfer resistor will be transistor. त्यानंतर आपण बघितलं की बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये बायपोलर हा नाव का आलेला आहे. आता बघा, आपण डायोड स्टडी केला. डायोडमध्ये करंट फ्लोज ड्यू टू दी ओनली वन चार्ज कॅरियर, आयदर पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर और नेगेटिव्ह चार्ज कॅरियर. ओके, बट इन केस ऑफ BJT current flows due to the both the charge carriers, that is electrons and holes. In case of transistor, current takes place due to the both the charge carriers, holes and electrons. In NPN transistor, current flow due to majority charge carriers, electrons and minority charge carrier, hole. In PNP transistor, current flows due to majority charge carrier, holes and minority charge carrier, electrons. The current in a transistor flow due to positive and negative polarity charge carriers. Therefore, a transistor is called as a bipolar device. म्हणजेच ट्रान्झिस्टरमध्ये करंट हा दोनही चार्ज कॅरियर्समुळे फ्लो होतोय, म्हणून त्याला बायपोलर डिव्हाइस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण काही ॲप्लिकेशन स्टडी केलेत, जसे की ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायरमध्ये यूज केला जातो, इलेक्ट्रॉनिक स्विचेस, स्विचिंग सर्किट्स, ऑसिलेटर, मल्टीव्हायब्रेटर, टाइम डिले सर्किट, वेव्ह शेपिंग इन क्लिपिंग सर्किट, मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर आणि इन लॉजिक सर्किट्स. ओके, हे काही त्याचे ॲप्लिकेशन्स होते. त्यानंतर आपण बघितलं की टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर किंवा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर्स, त्यामध्ये दोन टाईप्स आहेत. एक आहे NPN ट्रान्झिस्टर, दुसरा आहे PNP ट्रान्झिस्टर. आता NPN आणि PNP ट्रान्झिस्टर तयार कसा होतो, तर आपण सुरुवातीला बघितलं स्ट्रक्चर ऑफ NPN ट्रान्झिस्टर. Thin P type of semiconductor layer is sandwich between two N type of semiconductor layer is known as NPN transistor. आता फिगरवरून लक्षात येत असेल तुमच्या की मधला जो लेयर आहे P टाईप सेमीकंडक्टरचा, त्याची थिकनेस कमी आहे ॲज कम्पेअर टू इमिटर, आणि इमिटरच्या कंपॅरिझनमध्ये कलेक्टरची थिकनेस जास्त आहे. ओके, आता ट्रान्झिस्टरची टर्मिनॉलॉजी जर बघायची ठरली तर सेंटरचा जो P आहे त्यामधून आपण बेस टर्मिनल बाहेर घेतला, त्याच्या साईडचा जो एक N टाईप सेमीकंडक्टर आहे त्यामधून इमिटर टर्मिनल बाहेर घेतला, आणि राईट साईडचा जो कलेक्टर आहे त्यामधून आपण राईट साईडचा जो N टाईप सेमीकंडक्टर आहे त्यामधून कलेक्टर टर्मिनल बाहेर घेतला. आता तीनही टर्मिनलचं एक इंडिव्हिज्युअल डिफरंट फंक्शन आहे. बेस टर्मिनल ॲक्ट ॲज अ बेसिक मटेरियल और सबट्रेट. ओके, इमिटर इज यूज टू इमिट द इलेक्ट्रॉन्स. इमिटर हा इलेक्ट्रॉन इमिट करण्यासाठी यूज केला जातो, आणि इमिटेड इलेक्ट्रॉन्स कलेक्ट बाय द कलेक्टर. ओके, and in this way the current will be flow through the circuit from emitter to collector in case of NPN transistor. त्यानंतर आपण बघितलं होतं की सिम्बॉल ऑफ ट्रान्झिस्टर. आता सिम्बॉलमध्ये विशेष गोष्ट कुठली आहे, तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये जो सिम्बॉल आहे त्यामध्ये जो ॲरो हेड आहे तिची डायरेक्शन अवे आहे फ्रॉम द जंक्शन. ओके, आउटवर्ड डायरेक्शन आहे. आणि PNP ट्रान्झिस्टरमध्ये जो ॲरो आहे इमिटर टर्मिनलवरती त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द जंक्शन आहे, किंवा इनसाइड ॲरो डायरेक्शन आहे. दिस इज द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन द सिम्बॉल ऑफ NPN अँड PNP ट्रान्झिस्टर. त्यानंतर आपण बघितलं की ट्रान्झिस्टर कॅन ऑपरेट इन डिफरंट रिजन्स. मग रिजन्स कुठले कुठले आहे, तर आपण NPN ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन बघितलं की ज्यामध्ये आपण स्ट्रक्चर बघत असताना दोन जंक्शन्स तयार होतात. एक आहे इमिटर बेस्ड जंक्शन आणि दुसरा आहे कलेक्टर बेस्ड जंक्शन. आता या दोन जंक्शनमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल सेपरेट DC सप्लाय अप्लाय करणार आहात. मग तो सप्लाय फॉरवर्ड बायस करता की रिव्हर्स बायस करता, त्यावरून त्याचं रिजन ऑफ ऑपरेशन्स आहेत. मग 4 रिजनमध्ये किंवा 4 पॉसिबिलिटी आहेत सप्लाय अप्लाय करण्याच्या. कुठल्या कुठल्या, तर समजा दोनही रिजनमध्ये
किंवा दोनही जंक्शनला फॉरवर्ड बायस अप्लाय केलं तर ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजनमध्ये ऑपरेट होतो. ओके, आणि इट ॲक्ट ॲज अन क्लोज स्विच. त्याचं ॲप्लिकेशन काय आहे? क्लोज स्विच. जर समजा ट्रान्झिस्टरचा इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस केला, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस केला तर इट ॲक्ट ॲज अन ॲक्टिव्ह रिजन आणि ट्रान्झिस्टर विल ॲक्ट ॲज अन ॲम्प्लिफायर. तो ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होतो आणि ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर म्हणून आपण यूज करू शकतो. जर इमिटर बेस जंक्शन रिव्हर्स बायस केला, कलेक्टर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस केला तर तो इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होतो. म्हणजे आपण त्याचा ॲप्लिकेशनमध्ये कुठेही यूज करत नाही या रिजनचा. आणि लास्ट वन आहे, दोनही जंक्शन जर रिव्हर्स बायस केलेत, इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन, तर रिजन ऑफ ऑपरेशन हे कट ऑफ रिजनमध्ये ऑपरेशन होतं. ओके, आणि ट्रान्झिस्टर विल ॲक्ट ॲज अन ओपन स्विच. म्हणजे पहिला रिजन आणि शेवटचा रिजन हा ॲज अ स्विच म्हणून ट्रान्झिस्टर ऑपरेट होतो. सेकंड रिजनमध्ये ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून यूज केला जातो. थर्ड रिजनमध्ये ट्रान्झिस्टरचा यूज कुठेही केला जात नाही. ओके, त्यानंतर आपण स्टडी केलं होतं की ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर. ओके, आता ते ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर स्टडी करत असताना आपण बघितलं की ट्रान्झिस्टर कॅन ऑपरेट इन डिफरंट रिजन्स. ओके, मग त्यामध्ये आपण पहिला रिजन घेतला होता की NPN ट्रान्झिस्टर कॅन ऑपरेट इन ॲक्टिव्ह रिजन. ओके, आता या ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होत असताना आपण काय स्टडी केला आहे की या ठिकाणी जी डायग्राम दिसते NPN ट्रान्झिस्टरची, या NPN ट्रान्झिस्टरच्या डायग्राममध्ये इमिटर बेस जंक्शनला आपण फॉरवर्ड बायस केलं, कलेक्टर बेस जंक्शन जो आहे त्याला रिव्हर्स बायस केलं. जसं आपण डायोडमध्ये साईन कन्व्हेन्शन बघितल्या, P सेमीकंडक्टर बॅटरीच्या पॉझिटिव्हला N सेमीकंडक्टर बॅटरीच्या निगेटिव्हला आपण अटॅच केला. तसंच इकडे N सेमीकंडक्टर बॅटरीच्या पॉझिटिव्हला आणि P सेमीकंडक्टर बॅटरीच्या निगेटिव्हला आपण अटॅच केला. मग या ठिकाणी हा फॉरवर्ड बायस झाला आणि हा रिव्हर्स बायस झाला. मग काय होतं आहे, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस केल्यानंतर हा N टाईप सेमीकंडक्टर बॅटरीच्या निगेटिव्हला असल्या कारणाने यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीकडे अट्रॅक्ट होत नाहीत, ते ह्या P रिजनमध्ये पुल होतात किंवा पुश होतात. ओके, आणि ह्या P रिजनमध्ये असणारे पॉझिटिव्ह चार्जेस, इथे बॅटरीचा पॉझिटिव्ह असल्यामुळे पुन्हा पॉझिटिव्ह रिपल्शन होतं. ते चार्जेस इकडे येण्याऐवजी, बॅटरीकडे येण्याऐवजी या N रिजनमध्ये इन्सर्ट होतात किंवा N रिजनला क्रॉस करतात. सायमल्टेनियसली इथे रिव्हर्स बायसिंग अप्लाय केलेलं आहे आपण. N सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे बॅटरीचा पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, बॅटरीचा टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन होतं, हे चार्जेस इकडे बॅटरीकडे अट्रॅक्ट होतात. ओके, आणि मॅक्झिमम नंबर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर इज नथिंग बट फ्लो ऑफ करंट. मग करंट कसा फ्लो होतो, तर टोटल करंट जो IE आहे तो ह्या दोन पार्टमध्ये फ्लो होतो, एक बेसमध्ये आणि दुसरा कलेक्टरमध्ये. म्हणून IE इज इक्वल टू व्हॉट, IB प्लस IC. IE इज इक्वल टू व्हॉट, IB प्लस IC. पण हा IB जो फ्लो होतो तो इट इज व्हेरी निग्लिजिबल. वी कॅन कन्सिडर 2%, ओनली 2%, सो इट इज निग्लिजिबल. तर या ठिकाणून IB आपण बेस करंट निग्लिजिबल असल्यामुळे तो कन्सिडर केलेला नाही आहे. म्हणून IE इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॉट, IC. त्यानंतर आपण बघितलं की BJT सर्किट कॉन्फिगरेशन. मग BJT सर्किट कॉन्फिगरेशनमध्ये एव्हरी 2 पोर्ट नेटवर्क रिक्वायर्ड दी 4 टर्मिनल्स. ओके, प्रत्येक 2 पोर्ट नेटवर्क जर तयार करायचं असेल तर त्याला आपल्याला 4 टर्मिनलची आवश्यकता पडते, 2 इनपुटला आणि 2 आउटपुटला. पण इनपुटचे जे 2 टर्मिनल्स आहे त्यामध्ये एक इनपुट म्हणून वापरू शकतो आपण आणि एक ग्राउंड. तसाच एक आउटपुटचा जो टर्मिनल आहे त्यामध्ये एक आउटपुट टर्मिनल आणि एक ग्राउंड टर्मिनल म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. मग या ठिकाणी आपल्याकडे ट्रान्झिस्टरमध्ये 3च टर्मिनल्स आहेत, बेस, इमिटर आणि कलेक्टर. मग अल्टरनेटली आपण एक टर्मिनल कॉमन घेतलेला आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला समजा आपण इथे इमिटर अप्लाय केला, इथे कलेक्टर आणि बेस कॉमन घेतला इनपुट आणि आउटपुटमध्ये. मग कॉन्फिगरेशन तयार होतं आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशन.
सेकंड पॉसिबिलिटी, बेस इनपुटला अप्लाय केला आहे, कलेक्टर आउटपुटला अप्लाय केला आहे आणि इमिटर इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉमन घेतला, म्हणजे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि थर्ड वन पॉसिबिलिटी आहे, बेस इनपुटला अप्लाय केला, इमिटर आउटपुटला अप्लाय केला आणि कलेक्टर टर्मिनल आपण कॉमन घेतला इनपुट आणि आउटपुट दोन्हीमध्ये. ओके, मग थर्ड वन कॉन्फिगरेशन तयार होतं आहे आपलं कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे बायसिंग ऑफ BJT इन डिफरंट कॉन्फिगरेशन. नाउ we have to start the biasing of BJT in different configuration. BJT having three configurations. First one, common base configuration, second one common emitter configuration and third one common collector configuration. ओके, आता पहिलं जे कॉन्फिगरेशन आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशन, यामध्ये आपण काय करणार आहोत, जो टर्मिनल कॉमन घ्यायचा आहे तो टर्मिनल आपण ग्राउंडला कनेक्ट करणार आहोत इनपुट आणि आउटपुटमध्ये. मग या ठिकाणी फिगरमध्ये दिसतोय तुम्हाला, दिस इज द सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर. व्हाय दिस इज द सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर? बिकॉज द ॲरो हेड डायरेक्शन ऑन इमिटर इज आउटवर्ड और अवे फ्रॉम द जंक्शन. दिस इज द इमिटर. सेंटरचा जो पॉईंट आहे दिस इज कॉल्ड एज द बेस आणि रिमेनिंग राहिलेला जो टर्मिनल आहे त्याला आपण काय म्हणतो, कलेक्टर. ओके, आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, बेस कॉमन आहे याचा अर्थ या बेसला आपण काय करणार, ग्राउंडला अटॅच करणार. ओके, आता इनपुट कुणाच्या ॲक्रॉस आपण अप्लाय करणार, तर इमिटर आणि बेसमध्ये आणि कलेक्टर आणि बेसमध्ये. ओके, आणि इथे आउटपुटला एक लोड रेजिस्टन्स आपण ओके, हा आउटपुटचा लोड रेजिस्टन्स आणि आउटपुटचं व्होल्टेज. तसंच या ठिकाणी आपण इनपुटचं व्होल्टेज अप्लाय करू शकतो. ओके, मग आता आपल्याला एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट करायची आहे. तर मग NPN ट्रान्झिस्टर आहे हा, तर हा जो टर्मिनल आहे हा N आहे, हा इथे P आहे आणि हा N आहे. मग आपला फंडामेंटल काय सांगतो की इमिटर बेस जंक्शन आपल्याला जर समजा फॉरवर्ड बायस करायचा आहे तर हा NPN ट्रान्झिस्टर आहे. तर P टर्मिनल जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला अटॅच करायचा आणि N टर्मिनल जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला अटॅच करायचा. ओके, मग ही जी बॅटरी आपली अटॅच होते त्याला VE असं म्हटलेलं आहे. येते लक्षात? मग सिमिलरली तुम्हाला हा झाला तुमचा फॉरवर्ड बायस. आता आउटपुट साईडचं जे व्होल्टेज कनेक्ट करायचं आहे आपल्याला, त्यामध्ये बघा N बॅटरीच्या पॉझिटिव्हला आपण अटॅच करणार आणि P बॅटरीच्या निगेटिव्हला आपण अटॅच करणार. दिस इज कॉल्ड एज द रिव्हर्स बायसिंग. डायोडमध्ये जो फंडामेंटल आपण यूज करतो सेम फंडामेंटल आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. NPN ट्रान्झिस्टर आहे, NPN हे 3 टर्मिनल्स आहेत. P बॅटरीच्या पॉझिटिव्हला, N बॅटरीच्या निगेटिव्हला फॉरवर्ड बायसिंग तयार होतं आहे. N बॅटरीच्या पॉझिटिव्हला, P बॅटरीच्या निगेटिव्हला रिव्हर्स बायसिंग तयार होतं आहे. दिस इज कॉल्ड एज द कॉमन बेस कॉन्फिगरेशन ऑफ BJT बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, आता सेकंड वन कॉन्फिगरेशन आहे, दिस इज द कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सेकंड वन आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन स्टडी करताना आपल्याला पहिल्यांदा आपण काय करतो, सिम्बॉल ड्रॉ करून घ्यायचा इमिटरचा. ओके, दिस इज द सिम्बॉल. ॲरो हेड डायरेक्शन आउटवर्डचा अर्थ काय होतोय, दिस इज द NPN ट्रान्झिस्टर. ओके, दिस इज द N टर्मिनल, दिस इज P अँड दिस इज N. NPN ट्रान्झिस्टर हा बेस आहे, हा इमिटर आहे
आणि हा कलेक्टर टर्मिनल आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे, इमिटर कॉमन करायचं आहे. मग पहिल्यांदा आपण इमिटरला काय केलं, ग्राउंड करून घेतला. ओके, आता आपल्याला इनपुट कोणाच्या अक्रॉस अप्लाय करायचं आहे, बेस आणि इमिटरमध्ये. ओके, आणि आउटपुट कलेक्टरच्या अक्रॉस घ्यायचं आहे. तर इथे आपण काय करतोय, व्ही आय प्लस मायनस इनपुट सप्लाय आपण अप्लाय करतोय. इथे आपण एक लोड रेजिस्टन्स कनेक्ट केला REL आणि त्याच्या अक्रॉस आपण काय घेतोय, त्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतोय. ओके, त्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेतोय कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस. ओके, आता NPN ट्रान्झिस्टर आहे. आपल्याला काय करायचं आहे, याला फॉरवर्ड बायस करायचं आहे. म्हणजे P टर्मिनल जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करायचा, N टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचा. आता या ठिकाणी जसं आपण वरती बघितलं, इमिटर टर्मिनलवरती बॅटरीचा सप्लाय अप्लाय केला आहे म्हणून त्याला VEE असं म्हटलं आहे. इथे बेस टर्मिनलवरती तुम्ही बॅटरीचा सप्लाय अप्लाय करताय म्हणून याला आपण काय म्हणणार, VBB असं म्हणणार. येते लक्षात. ओके, आता आउटवर्डला बघा. आउटवर्डमध्ये काय दिसतं तुम्हाला, NPN ट्रान्झिस्टर आहे. दोनही NN आहेत, पण इमिटर आपण कॉमन केलेला आहे. येते लक्षात. इमिटर कॉमन असल्यामुळे तो बाय डिफॉल्ट निगेटिव्हला जातो आणि N टर्मिनल जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला जातो. साइन कन्व्हेन्शन तयार होत आहे प्लस मायनस. कलेक्टरवरती सप्लाय असल्यामुळे त्याला आपण VCC असं म्हणतोय. येते लक्षात. हे झालं तुमचं फॉरवर्ड बायस आणि हा झाला रिव्हर्स बायस. कारण की ट्रान्झिस्टर हा ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून यूज केला जातो आहे. ॲज अन स्विच म्हणून देखील आपण वापरतो, परंतु PN जंक्शन डायोड आपण ॲज अन स्विच म्हणून वापरू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, CE कॉन्फिगरेशन. आता थर्ड वन टाईपचं जे कॉन्फिगरेशन आहे ते आहे आपलं कॉमन कलेक्टर CC कॉन्फिगरेशन. ओके, आता काय करायचं आहे, आपल्याला सिम्बॉल थोडासा आपण फिरवून घेतो. या ठिकाणी काही फरक पडत नाही. सिम्बॉल लक्षात येत असेल, ज्या टर्मिनलवरती ॲरो आहे हा इमिटर टर्मिनल असतो, सेंटरचा जो टर्मिनल आहे तो बेस टर्मिनल असतो आणि राहिलेला जो टर्मिनल आहे त्याला आपण कुठला टर्मिनल म्हणतो, कलेक्टर टर्मिनल असं म्हणतो. येते लक्षात. अगेन दिस इज अन NPN ट्रान्झिस्टर, दिस इज N, दिस इज P and this is N terminal. दिस इज अन NPN ट्रान्झिस्टर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, सप्लाय अप्लाय करायचं आहे. याच्या आउटपुटला आपण हा कलेक्टर आहे, कलेक्टर आपण पहिल्यांदा ग्राउंड करून घेतला. ओके, आउटपुटचा आपण लोड कनेक्ट करून घेऊ. दिस इज RL. याच्या अक्रॉस आपण आउटपुट व्होल्टेज घेणार आहोत प्लस मायनस. या ठिकाणी आपण प्लस VI इनपुट व्होल्टेज आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सटर्नल बॅटरी सोर्स अप्लाय करायचा आहे. तर एक्सटर्नल बॅटरी सोर्स अप्लाय करत असताना आपल्याला या दोन टर्मिनलमध्ये एक्सटर्नल बॅटरी सोर्स अप्लाय करायचा आहे. ओके, तर एक्सटर्नल बॅटरी सोर्स अप्लाय करत असताना आपण काय करतो, बेस कलेक्टर इनपुट फॉरवर्ड बायस, आउटपुट रिव्हर्स बायस. पहिल्यांदा इनपुटला फॉरवर्ड बायस करून घ्या. आता या ठिकाणी तुमचा NPN ट्रान्झिस्टर आहे. ओके ओके, आता याला फॉरवर्ड बायस करताना आपण या ठिकाणी NPN P बॅटरीच्या पॉझिटिव्हला जाऊन द्यायचा आणि N बॅटरीच्या निगेटिव्हला जाऊन द्यायचा आणि B टर्मिनलवरती सप्लाय अप्लाय करताय तुम्ही म्हणून या बॅटरीला आपण VBB असं म्हटलं आहे. सिमिलरली इथं पुन्हा NPN ट्रान्झिस्टर आला आहे तुमचा. हा N टर्मिनल ग्राउंडला चालला आहे म्हणून हा बाय डिफॉल्ट निगेटिव्ह घ्यायचा आणि हा इमिटर N बॅटरीच्या पॉझिटिव्हला अप्लाय करायचा आणि हा कलेक्टर इमिटर टर्मिनलवर असल्यामुळे याला आपण VEE असं म्हणू शकतो.
येते लक्षात. दिस इज द कॉमन कलेक्टर दिस इज द कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर. आता सिमिलरली जर समजा आपल्याला कॉमन डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्फिगरेशन विथ NPN ट्रान्झिस्टर जर बघायचे असेल तर काय फरक होईल सर्किटमध्ये, तर फक्त बॅटरीच्या ज्या पोलॅरिटी लावलेल्या आहेत कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये VEE मायनस प्लस आहे तिथे प्लस मायनस होईल, आणि या ठिकाणी जो बॅटरी दिसते ती VCC म्हटलेलं आहे आपण, तर VCC काय होईल तुमचा मायनस प्लस आहे तर प्लस मायनस होईल. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये VBB बॅटरी प्लस मायनस आहे मायनस प्लस होईल आणि VCC प्लस मायनस होईल. आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनमध्ये VBB मायनस प्लस आणि VEE प्लस मायनस. आता बॅटरी पोलॅरिटीज का रिव्हर्स होत आहेत, तर ट्रान्झिस्टरचे टर्मिनल्स बदलत आहेत किंवा सेमीकंडक्टर मटेरियल बदलतं आहे. NPNच्या जागेवर आपण PNP घेतो आहे, म्हणून आपण इनपुट फॉरवर्ड बायस आणि आउटपुट रिव्हर्स बायस करण्यासाठी ते चेंजेस करत असतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, आता याच्यामध्ये आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच का वापरतो, तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हॅज हाय इनपुट इम्पेडन्स, म्हणजे हे जे कॉन्फिगरेशन आहे हे मॅक्झिमम यूज केलं जातं किंवा प्रेफरेबली जर विचारलं तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वाईडली यूज्ड आहे. द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हॅज हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो आउटपुट इम्पेडन्स विच इज व्हेरी युजफुल फॉर द इम्पेडन्स मॅचिंग इन पॉवर ॲम्प्लिफायर्स. म्हणजे पॉवर ॲम्प्लिफायर जे आहेत, जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपल्याला एक कंडिशन लागते की हाय इनपुट इम्पेडन्स आणि लो आउटपुट इम्पेडन्स. तर ही कंडिशन मॅच होण्यासाठी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वापरला जातो. Also it has very high current gain and power gain which is also very useful property for power amplifier. Therefore common emitter configuration of BJT is best suited and hence widely used for amplification purpose. म्हणजे amplification purpose मध्ये कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर किंवा कॉन्फिगरेशन का वापरल्या जातं, तर पहिला रिझन आहे इट हॅज very high input impedance and low output impedance which is very useful for the impedance matching in power amplifier. And second one condition, it has very high current gain and power gain which is very useful for the property of amplifier. आता करंट गेन कसा काढला जातो, तर आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. पॉवर गेन कसा काढला जातो, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ BJT स्टडी करणार आहोत. आपण ह्या ज्या डायग्राम्स बघितल्या, हे जे कन्स्ट्रक्शन बघितलं, आता याचं ऑपरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. तर कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनसाठी इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता इनपुट आपण व्होल्टेज अप्लाय करतोय आणि आउटपुट करंटच्या फॉर्ममध्ये घेतोय. ओके, मग कॅरेक्टरिस्टिक कशाच्या अक्रॉस ड्रॉ केल्या जाईल, व्होल्टेज आणि करंट या दोघांमध्ये, म्हणून त्याला म्हटलेलं आहे VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ BJT. मग एक इनपुट कॅरेक्टरिस्टिक असेल, कारण की दोन सप्लाय अप्लाय करतोय आपण इनपुट आणि आउटपुटला, मग इनपुट कॅरेक्टरिस्टिक असेल, एक आउटपुट कॅरेक्टरिस्टिक असेल आणि थर्ड वन ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर उद्याच्या लेक्चरला आपण हा राहिलेला पार्ट स्टडी करूया. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.